मार्केटमध्ये गेली होती तर मला हे इलेक्ट्रॉनिक व्हायरल मशीन दिसलं. Instagramवरती मला खूप वेळा दिसलं होतं. त्यामुळे मी लगेच ते पर्चेस केलं. तर हे खूप कमी क्वांटिटीमध्ये असेल कांदा तरच हे बारीक होतंय किंवा टोमॅटो. तर म्हणजे अर्ध्याहून अर्धा तुम्हाला टाकावा लागतो तरच त्याच्यामध्ये बारीक होतं व्यवस्थित. तर याच्यामध्ये माझा खूप टाईमपास झाला. त्यानंतर मी सुरीनेच कट करून घेतला कांदा. आणि मी आज ना कोकणातली फेमस रेसिपी बनवते. कोलिम बनवते. तर काही लोकं ह्याला जवळा किंवा सुकट म्हणतात. तर तुमच्या एरियामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा. तुपामध्ये असं कोलंबी व्यवस्थित भाजून घ्यायचा. जरासा कलर चेंज होईपर्यंत आणि एका ताटामध्ये काढायचं. त्यानंतर तुम्ही ह्याच्या सेम तुपामध्येच तेल टाकायचं. तेलामध्ये आहे ना आपण आता कट केलेला जो कांदा आहे तो पण टाकायचा. कांदा कधी पण जास्त घ्यायचा. जो कोलिम घेतलाय त्याच्यापेक्षा जराशी जास्त क्वांटिटीमध्ये कांदा घ्यायचा. जर कमी क्वांटिटीमध्ये जर कांदा घेतला तर कोलिम कडू लागतो. तर इथे आहे ना ऑल सीझन UAEमध्ये कैरी मिळते. तर मी आता कांद्यासोबत कैरी टाकते. तर काही लोकं याच्यामध्ये कोकम पण टाकू शकतात ज्यांच्याकडे कैरी नाही आहे. असं व्यवस्थित मिक्स करायचं तेलामध्ये कांदा आणि कैरी. आणि मी अजून इथे एक छोटीशी रेसिपी बनवली आहे. जी राहिलेली कैरी होती त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून व्यवस्थित मिक्स केलंय. हे पण असं खूप छान लागतं. आणि कांदा आणि कैरी भाजेपर्यंत मी कोलिम धुवून घेतला जसं आपण तांदूळ धुवून घेतो अ, भात बनवायला. तसंच हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि आता हे कांदा आणि कैरी व्यवस्थित शिजलेली आहे तेलामध्ये. तर मी याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ ॲड केलंय आणि त्यानंतर जे आपण धुतलेला होता कोलिम तोही ॲड करायचा. व्यवस्थित मिक्स करायचं. आता माझी ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर तुम्ही हे तुमच्या घरी कशी रेसिपी बनवता हे मला कमेंट करून सांगा. आणि ह्याच्यासोबत ना तांदळाची भाकरी खूप छान लागते. तर ऑलरेडी मी चपाती बनवली होती. सो मी चपातीसोबत आज खाल्ली. पण मोस्टली ह्याच्यासोबत तांदळाची भाकरी आणि हा कोलम खूप छान लागतो. थँक्स फॉर वॉचिंग मी.